चल. चल ताई. हो. या प्रीतीने नेमकी काय जादू केली? ही साडी तर काल फाटलेली होती, मग आज व्यवस्थित कशी झाली? काय गडबड केली हिने? आत्ता येईल खरी मज्जा. मला सॉरी म्हणायला होतोस का एवढ्या? आता भर पूजेत जेव्हा तुझ्यामुळे प्रॉब्लेम येईल ना, तेव्हा बघ कशी तुझी लायकी निघती येते. नाही सॉरी सॉरी म्हणून तुला नाक घासायला लावलं ना माझ्यासमोर, तर नाव लावणार नाही प्रीती सावेकर. किती छान चालू आहे सगळं. खरंच हे कुटुंब खूप भारी आहे. ताईने नशीब काढलंय. आज दादा असता तर तो सुद्धा खुश झाला असता. पण देव देतो आणि कर्म नेतो असं व्हायला नको. ताईने जर तिचं वागणं बदललं नाही ना, तर पुढे तिच्यामुळे या कुटुंबाला खूप त्रास होईल. ज्योती, काय ग, काय झालं? नाही, काही नाही काका. नाही, तू म्हणतेस खरं, पण तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार चालू आहेत. काही झालंय का? अहो काका, खरंच काही नाही. एकतर तू खोटं बोलतेस किंवा तुझा चेहरा खोटं बोलतोय. आणि माझा विश्वास जिभेपेक्षा चेहऱ्यावर जास्त आहे. सांग बरं, काय चाललंय डोक्यात ते? काही नाही हो काका. म्हणजे तुम्हा सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय. सगळे किती खुश आहेत. माझ्या डोक्यात फक्त एवढं झालं की आई आणि कीर्तीची खूप आठवण येते. मनात आलं की त्या दोघी पण या पूजेला असत्या तर म्हणजे आई.